दिवसाची सुरुवात अशी बरोबर. एक गुराखी असतो, एक काल्पनिक गोष्ट आहे. एक गुराखी असतो आणि त्याच्याकडे पुष्कळ मेंढरे असतात. आणि तो मेंढरांची खूप काळजी घ्यायचा, त्यांना चरायला बाहेर घेऊन जायचा, त्यांची खूप निगा राखायचा. त्यामध्ये एक अतिशय सुंदर मेंढरू असतं आणि ते मेंढरू ह्या गुराख्याचा खूप आवडत असतो. त्या मेंढराचा खूप लाड करायचा. परंतु ते मेंढरू जे शांत असं वाटायचं, ते तसं शांत नव्हतं. गुराखी जसा लांब गेला किंवा गुराखी जसा घरामध्ये गेला की हे मेंढरू इतर मेंढरांना भडकवायचं. त्यांना सांगायचं की हा गुराखी आहे, हा चांगला नाही आहे, हा आपल्याला चांगलं खायला प्यायला देतो, पण एक दिवस तो आपल्या सर्वांना खाटकाकडे नेऊन देणार आहे आणि विकून आपल्याला टाकणार आहे. आणि हा गुराखी तसं करत नव्हता. तो नेहमी त्यांची फक्त लोकर काढायचा आणि मग ती विकायचा, असं त्याचा तो धंदा होता. परंतु हे जे मेंढरू होतं ह्या इतरांना भडकवायचं की हा एक दिवस आपल्याला सर्वांना खाटकाला विकणार आहे. आणि मग हळूहळू हळूहळू तो ते विष जे आहे त्यांच्या कानामध्ये भरायचा आणि हळूहळू हे जे खोटं होतं हे मेंढरांना खरं वाटायला लागलं. आणि एक दिवस तो गुराखी त्यांना थोडंसं लांब एका कुरणामध्ये घेऊन गेला चरायला आणि तेथे असताना ह्या सर्व मेंढरांनी त्या गुराख्यावर हल्ला चढवला आणि त्या गुराख्याला मारून टाकलं. बघा, आपल्या जीवनामध्ये गोड बोलणारे सर्वच आपल्या बाजूनी असतील असं नाही. लक्षात ठेवा की जे शांत असतात ते पाताळयंत्रीसुद्धा असू शकतात. आपल्या मनामध्ये जर कोणी सतत वाईट सांगत असेल, सतत खोटं सांगत असेल, तर एक अशी वेळ येते की जे खोटं आहे ते शेवटी खरं वाटायला लागतं. आणि आपल्याला असेच सैतानचे लोक आहेत, सैतान आहे, ह्या अशाच लोकांना आपल्याकडे पाठवतो, गोड बोलवतो आणि ते आपल्याला वाईट करण्यामध्ये प्रवृत्त करतात, आपल्या मनामध्ये विष पेरतात. बघा, यहूदा इस्करियोत जो होता ह्यांनीसुद्धा शास्त्री परुषांनी त्याला फसवलं. 30 रुपयाचं जी नाणी होती त्याचं लालूच दाखवलं त्याला. परंतु ज्यावेळेस त्याला पश्चाताप झाला आणि तो परत त्यांच्याकडे गेला तर यहूदा शास्त्री परुषांनी हात वर केले. त्यांनी सांगितलं तुझं तू बघून घे. हे जे असतात लोक, सैतान अशाच प्रकारे त्याच्या लोकांना आपल्याकडे पाठवत असतो. खोटं जे आहे हे सतत सांगून आपल्या मनामध्ये ते बसवतो. आपल्याला देवाने त्याचं वचन दिलेलं आहे. खरं वाईट काय, चांगलं काय हे समजण्याची बुद्धीसुद्धा दिलेली आहे. आपल्याला स्वतः आपल्या बुद्धीवर जर जास्त अवलंबून आपण राहू शकत नाही तर देवाच्या वचनाचा आधार घ्या, त्यातून मार्गदर्शन घ्या. देव तुम्हाला नक्की त्याच्या वचनातून मार्गदर्शन करेल. बघा, पाऊलसुद्धा, संत पाऊलसुद्धा अशा लोकांविषयी आपल्याला सावध करत आहे. बघा, रोमकारास पत्र याचा 16वा अध्याय आणि 17वं आणि 18वं वचन बघा काय म्हणतात. रोमन्स चॅप्टर 16 अँड वर्स 17 अँड 18. बघा, वचन हे सांगतं की आता बंधुजनो, मी तुम्हास विनंती करतो की जे शिक्षण तुम्हाला मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडखळे आणणारे त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा. कारण तसले लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत, तर आपल्या पोटाची करतात आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्यांच्या अंतःकरणास भुलवतात. बघा, पाऊल अशा लोकांविषयी आपल्याला सावध करत आहे. जागृत राहा. ह्यासाठी आम्हाला जागृत राहायचं आहे. सैतानाचे लोक जे आहे हे लांडग्यासारखे असतात, पण मेंढराचं कातडं पांघरून ते आपल्यामध्ये घुसत असतात. अशा सैतानाच्या लोकांपासून सावध राहा. सत्याची पडताळणी करायला शिका आणि देवाच्या वचनाचा आधार घ्या. पवित्र आत्मा तुम्हाला नक्की सहाय्य करेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. नीतिसूत्र ह्याचा 26वा अध्याय आणि 24 आणि 25 वचनं.
प्रोवर्ब्स चॅप्टर 26 अँड वर्स 24 अँड 25. द्वेष्टा आपल्या वाणीने खोटा बहाणा करीतो, पण अंतर्यामी कपट बाळगतो. तो गोडगोड बोलतो, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नको, कारण त्याच्या हृदयात 7 विषे आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.